मुंबईमध्ये जाऊयात। उद्धव ठाकरे मुंबादेवीच्या दर्शनासाठी गेलेले आहेत। खरं तर प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू आहे, किंबहुना प्रचाराची वेळ देखील संपलेली आहे आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। आज उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कोपरा सभा घेतलेल्या होत्या, जाहीर सभा देखील घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी भाजप त्यासोबत महायुतीवर देखील सडकून टीका केलेली होती। आणि आता हा मुंबईतला जो प्रचाराचा जोर आहे तो अखेर आता संपलेला आहे आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे हे संपूर्ण कुटुंबासह देखील पाहायला मिळत आहेत आणि आज आपल्या मुंबईतल्या उमेदवारांसाठी उद्धव ठाकरेंनी विविध ठिकाणी आज सभा घेतलेल्या होत्या आणि यावेळेला त्यांनी विरोधकांवर देखील सडकून टीकेची झोड देखील उठवलेली होती। आणि आता मुंबादेवी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरे कदाचित पत्रकार परिषद देखील घेण्याची शक्यता आहे। आज अमोल कीर्तिकर यांच्या मतदारसंघामध्ये देखील उद्धव ठाकरे यांनी रोड शोमध्ये सहभाग घेतलेला होता। खरं तर लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024च्या प्रचाराचा आजचा हा शेवटचा दिवस आहे या टप्प्याचा आणि शेवटच्या दिवशी मुंबईमध्ये सर्वच पक्षांकडून रोड शो त्यासोबतच बाईक रॅली काढण्यात आलेल्या होत्या। अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा त्यासोबतच पक्षप्रमुख असतील, कार्यकर्ते असतील यांचा प्रयत्न होता आणि याच पार्श्वभूमीवर आपला उमेदवार कसा योग्य आहे त्याला मतदान केल्यानंतर आपण कशा पद्धतीनं देशामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये बदल घडवून आणू शकू अशा पद्धतीचा प्रचार जो आहे तो सगळ्याच पक्षांनी केलेला होता आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।